हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ लग्नाच्या आदल्या दिवशीचा आहे. आदल्या दिवशी आमच्याकडे नवरदेवाच्या अंगाची मळी काढली जाते. तर त्यासाठी ज्वारीचं पीठ, उटणे, हळद वगैरे पाण्यात मिक्स करून सर्व अंगाला लावली जाते आणि 5 जणी मिळून पहिल्यांदा नवरदेवाचं औक्षण करून घेत होत्या. मामाला पाटावरती बसलेलं बघून नक्ष पण मामाच्या मांडीवरती जाऊन बसला. त्याला जसं करत होते तसंच तो पण म्हणायचा, मला पण करा. त्याला खूप मज्जा येत होती. नक्ष झाल्यापासून 3 वर्षात त्याने हे पहिल्यांदा लग्न पाहिलं होतं. खूप छान वाटत होतं त्याला, वेगळं काहीतरी बघायला मिळत होतं. आता तो मोठा झाला आहे, त्याला कळतं पण काय करतात काय नाही. तर आजी इथं त्याला नवरदेवाला गंध लावत होती, तर तो पण हाताने दाखवत होता की मला पण गंध लाव. खूप मज्जा येत होती त्याला. सगळेजण त्याला हसत होते. जेव्हा त्याला गंध लावला तेव्हाच तो शांत झाला. या लग्नाच्या गडबडीमध्ये नक्ष पण आजारी पडला होता. त्याला पण सर्दी वगैरे झाली होती, ताप येत होता. वातावरण पण खूप चेंज होत आहे सारखं सारखं, त्याच्यामुळे त्याला सर्दीचा वगैरे जास्तच त्रास होतोय. मामाने हात पुढे केला लावायला, तर नक्ष पण त्याचा शर्टची बाजू फोल्ड करून हात पुढे करतोय आणि मग सांगतोय की आजी मला पण लाव, इथं इथं लाव. माझ्या लग्नाच्या टायमाला पण हे सगळे विधी केले होते, तर तेच दिवस आठवले आता. खूप छान वाटत होतं, खूप छान फिलिंग येत होतं. तर आता माझी मम्मी त्याचं नवरदेवाचं औक्षण करते. ह्या अशा गोष्टींचे काही व्हिडिओज वगैरे बनवले तर खूप छान आठवण येत राहतात. एक वेगळीच आठवण राहते. जसं मामाला करायचं आहे तसंच सेम नक्षला पण करायचं आहे. नंतर तो तो स्वतःच्या हातानेच घेऊन चोळत होता. एवढं सर्दी वगैरे झाली होती, ताप वगैरे आला होता, तरी पण हसत सगळ्या ह्याच्यात भाग घ्यायचा आणि म्हणायचा मला पण लावा, मला पण लावा. खरं तर मी या क्लिपचे आवाज म्यूट करायला नव्हता पाहिजे, पण खूप बडबड बडबड चालली होती आणि एका मेरीनं चिडवत पण होते, तर त्यामुळेच मी आवाज म्यूट केला आणि व्हॉईस ओव्हर केला. 5 जणींचं ओवाळून पूर्ण होत नाही तोपर्यंत ताट खाली ठेवत नाहीत, असं म्हणतात. प्रत्येक भागातील लग्नाच्या वेळीच्या परंपरा वेगवेगळ्या असतात. वेगवेगळ्या भागात सगळीकडचं काही वेगवेगळं असतं. कुणाकडे हळदी लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री ठेवली जाते, कुणाकडे लग्नाच्या दिवशीच सगळं करतात. तर तसं आमच्या इकडे पण लग्नाच्या दिवशीच सगळं हळद वगैरे, एंगेजमेंटचा कार्यक्रम वगैरे आणि लग्न वगैरे पार पडतं. 1 डे कार्यक्रम असतो. माझ्या वेळेस पण असंच झालं होतं, करोना होता त्यामुळे सगळं एकाच दिवशी होतं. छान फोटो वगैरे काढत होते, ओवाळत होतो. आणि नक्ष दिवा फुकायला बघत होता. त्याला सांगत होते बाऊ होईल, मागे मागे सरक, तरी पण मागं सरकत नव्हता. तर छान असं आता मी एकटी शेवट राहिली होते, त्यामुळे मी आता म्हटलं की सगळ्या अंगाला चोळून छान अशी मळी काढून घ्यावी, म्हणजे आंघोळ करून देवाला वगैरे जाता येईल. आज सगळ्या देवांच्या मंदिरात जाऊन लग्नाची पत्रिका ठेवायची होती आणि पाया पडून आशीर्वाद घ्यायचे होते की हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे म्हणून. तर त्यासाठीच आता मी पटकन सगळ्या अंगाला चोळून मळी काढून घेते आणि नवरदेवाला छान अशी अंघोळ घालते. माझ्या मदतीसाठी माझी बहीण पण आली होती, तर आम्ही दोघीजणी मिळून छान असं नवरदेवाची मळी काढत होतो. नक्ष स्वतःच्याच हाताने घेऊन स्वतःच्याच हातापायाला लावत होता. त्याला असं खेळायचं काम म्हटलं की खूप आवडतं, अभ्यास म्हटलं की खूप रडायला येतं. नंतर त्याला उठवून साईडला केला, तर तो पण मामाच्या एका हाताला स्वतःच्या हाताने चोळत होता. जसं मम्मी आणि माऊ करती त्याची तसंच त्याला पण करायचं होतं. तर खूप छान असा मी हे एन्जॉय केलं लग्नाच्या आदल्या दिवशीचा दिवस.
खूप भारी वाटत होतं. हे मळी काढून झाल्यानंतर सगळ्यांनी अंघोळ्या वगैरे केल्या. नवरदेवाला पण छान असे गरम पाण्याने हातपाय वगैरे चोळून अंघोळ वगैरे घातली आणि थोडासा नाश्ता वगैरे करून आम्ही देवदर्शनासाठी निघालो. इकडे माग 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 चल माग बस. पुस्तक टाकली माझ्या माझ्या तर सगळ्यात आधी महादेवाच्या मंदिरात आलो. हे आमच्या गावातील खूप जुनं पुराणं मंदिर आहे. खूप छान. तर देवदर्शनाला आम्ही महादेवाच्या मंदिरापासून सुरुवात केली. पहिली पत्रिका ठेवली आणि त्यावरती सुपारी वगैरे पान सुपारीचा विडा ठेवून हळदी कुंकू वगैरे वाहून देवाला पत्रिका ठेवली आणि पाया पडून आशीर्वाद घेतला. नंतर आम्ही खंडोबाच्या मंदिरात गेलो, जे की गावातील सर्वात मोठ्या डोंगरावरती आहे. इथून खाली पूर्ण आमचं गाव दिसतं. उंच डोंगरावरती खंडोबाचं मंदिर आहे. खूप छान वारा सुटला होता. मी पण माझं लग्न झाल्यास पहिल्यांदाच या मंदिरात आले होते. 6 वर्ष झाली. पण हे मंदिर जसंच्या तसं आहे. एकदम छान, सुंदर, स्वच्छ. खूप भारी फील होतं. आतमध्ये पाहू शकता किती छान असं वरती काचा लावलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या आणि मध्ये खंडोबांची मूर्ती आहे. साईडला बानू आणि माळसा पण आहेत. खूप छान खूप जुनं मंदिर आहे हे आणि या मूर्त्या जशान तशाच आहेत. लग्नाची पत्रिका आणि त्यावरती पान सुपारीचा विडा ठेवून अक्षदा वगैरे वाहून नवरदेवाने आशीर्वाद घेतला. छान छान जय बाप्पा करा. इकडे कर आता. टर्टल बशी कर. टर्टल पुढे बघ. टर्टल चला. पाहू शकता हे आमच्या गावाचा एरिया आहे. किती छान हिरवगार झालेला आहे. खूप भारी वाटतं. असं पावसाळ्याच्या दिवसात तर खूप छान फील येतो. शेततळं पण पूर्ण पाण्याने भरलं होतं. नंतर तिथून आम्ही हनुमानाच्या मंदिरात आलो मारुती रायांचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही बाहेरच उभा राहिलो होतो. नवरदेवच आतमध्ये एकटा गेला होता पाया पडण्यासाठी. मारुती रायांना नारळ वगैरे फोडला आणि पाया वगैरे पडून पत्रिका वगैरे पण ठेवली तिथे. गावातील सर्व देवांचे दर्शन घेतले होते, पण मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्यामुळे शूट वगैरे काही केलं नाही. आणि मामाला पाया पडताना बघितल्यावरती नक्ष पण पाया पडायला आला होता. तो पण मामा करेल तसंच करत होता. गावातील सर्व देवांच्या पाया पडून आम्ही घरी आलो होतो, कारण मेहंदीवाली आली होती मेहंदी काढण्यासाठी. घरी आल्यावरती नवरदेवाच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात केली होती आणि साईडला कलवऱ्यांच्या हातांवरती पण मेहंदी काढत होते. बाहेर मेहंदी चालू होती तोपर्यंत मी साखरपुड्यासाठी जे फळं वगैरे आणली होती तेच पॅक करत होते. प्रत्येक एका टोकरीमध्ये केळी, पपई, ड्रॅगन फ्रूट, पेरू आणि ॲपल ठेवले होते
आणि एका टोकरीमध्ये ड्रायफ्रूट्स भरून ठेवले होते. तसंच मेकअपचं सामान ठेवण्यासाठी एक हार्ट शेपचा बॉक्स पण आणला होता. त्यामध्ये सगळं मेकअपचं सामान बांधून वरतून लेस लावल्या होत्या, जे की हे सर्व सामान साखरपुड्याच्या टायमाला मुलाकडून नवरीसाठी येतं. नवरदेवाच्या दोन्ही हातावरती मेहंदी काढायचं काम चाललं होतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पार्ट 3 बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.